आज आपण शाही मटर आणि रुमाल रोटी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। बारीक चिरलेली कोथिंबीर, एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, एकदम बारीक चिरून कांदा घेतला आहे, त्यानंतर दही घेतले 2 चमचे, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, धनिया पावडर आणि हळद, चवीपुरतं मीठ आणि वटाणा हा आपण ओला वटाणा आणून फ्रीजरमध्ये मी ठेवला होता साठवणीसाठी, की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्याला भेटत नाही। तर तुम्ही अशा प्लास्टिकच्या डब्यांमध्ये पॅक बंद हवेमध्ये जर तुम्ही आता निवडून ठेवला व्यवस्थित स्वच्छ करून, तर तो 6 ते 7 महिने आरामशीर टिकू शकतो। आता आपण पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकणार आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकणार। कांद्याला आपल्याला पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे, आपल्याला फक्त शिजसपर्यंत तो मऊ करून घ्यायचा आहे। कांद्याचा उग्रपणा गेलेला आहे, आपला कांदा शिजलेला आहे। त्यामध्येच आता आपण टोमॅटो ॲड करणार आहे। टोमॅटो पण परतून घेणार आहे 2-3 सेकंद। आता आपला टोमॅटो पण शिजले आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया। ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता, मी ॲड करत आहे। त्यामध्येच आता आपण आलं लसूण पेस्ट परतली की लगेच आपण ह्यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहे। हळद घेणार आहे, लाल तिखट 1 चमचा घेणार आहे, गोडा मसाला अर्धा चमचा, धनिया पावडर अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेणार आहे आता आपण फोडणीसाठी। आणि हे जे 2 ते 3 चमचे दही घेतलं होतं ते घेणार आहे, फ्रेश दही आहे, तुम्ही ह्याऐवजी फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता। आता हे आपण पूर्ण तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहे। हे बघा, तुम्ही आता बघू शकता आपला व्यवस्थित मसाला सगळ्या मसाल्यांमध्ये सुक्या परतला गेला आहे। हे आपल्याला कधी कळतं की जेव्हा आपला मसाला हा तेल सोडतो बाजूला, याचा अर्थ काय की आपले मसाले सगळे व्यवस्थित परतले गेले आहेत। आता आपण त्यामध्ये मटार टाकून घेऊया। मी पावशेर मटार घेतले होते। आता हे व्यवस्थित मसाल्यांमध्ये लागून घेऊया। ह्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी नाही काय घ्यायचं आहे। आणि तेही फक्त आपल्याला आता 2 कप पाणी आपण ॲड करणार आहे, जास्त पाणी नाही करायचं ह्याच्यामध्ये पातळ, एवढंच पाणी आपण ॲड करणार आहे। आणि आता आपण ह्याला 7 ते 8 मिनिटं एक उकळी काढून घेणार। अशा प्रकारे आता आपलं शाही मटर खाण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपण रोटी करून घेऊया। मैदा घेतला आहे, त्यासाठी आपण 3 चमचे दही घेतले आहे, थोडंसं मीठ आणि 1 चमचा साखर। आता आपण हे मीठ आणि साखर एकत्र करून घेणार आहे। यामध्ये थोडंसं दही पण हे सगळं आपण मिक्स करणार आहे। साखरने आणि दह्याने काय होतंय की त्याला सॉफ्टपणा येतो खूप छानपैकी, म्हणजे ते मऊ राहतात, असे कडक होत नाही। आता हे सगळं असं आपलं मिक्स झालं की आपण ह्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करणार आहे। हे पहा, हे सगळं हाताच्या साहाय्याने असं पूर्ण पहिले मिक्स करून घेणार आहे। कारण मैदा असल्यामुळे काय होते, गव्हाच्या पिठाला जास्त पाणी लागतं, मैद्याला तुम्ही थोडं जरी पाणी टाकलं तर ते लगेच मळलं जातं। त्याला जास्त पाणी नाही टाकायचं, जसं तुम्हाला लागेल तसं, कारण आपण आधीच दही टाकलेलं आहे ना, दह्याने पाणी सुटतं। आता जसं आपण कणिक मळतो त्याप्रमाणे आपण आता ह्याची एक लादी मळून घेऊया व्यवस्थित। हे पहा, आता आपण अशा प्रकारे आपली कणिक मळून घेतली आहे। 5 मिनिटं तरी आपण ह्याला असं झाकण लावून मुरायला ठेवून देऊया। अशा प्रकारे आता आपण ह्या पिठाचे आपले गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण हे लाटून घेऊया पुरीच्या आकारामध्ये। पुरीच्या आकारामध्ये आपण लाटून घ्यायचे हे सगळे। हे बघा, एवढ्या साईजमध्ये आता आपण हे लाटून घेऊया अशा प्रकारे। अशा प्रकारे आपण पुरीच्या साईजमध्ये हे सगळे लाटून घेतलेले आहेत। पण एक जी घेतली आहे पुरी, तिला आपण तेल लावून घेऊया व्यवस्थित सगळीकडनं। तुम्ही ब्रशच्या सहाय्याने लावलं तरी चालेल। त्यानंतर त्याच्यावर थोडंसं पीठ भुरभुरायचं असं। त्यानंतर त्याच्यावर परत एक पुरी, पण ब्रशपेक्षा जर तुम्ही हाताने केलं तर ते व्यवस्थित सगळीकडे लागेल। त्याच्यानंतर परत त्याच्यावर पीठ, थोडं पीठ, पुन्हा एक पुरी,
अशा प्रकारे आता आपण 4 लेयर्स दिलेले आहेत. तुम्ही 5, 6 असे देऊ शकता, तुम्हाला जेवढं हवे असेल तेवढे. आता ह्याला आपण पीठ लावून घेऊया. आणि जेवढी पातळ लाटता येईल तेवढी तुम्ही लाटून घ्यायची. हे मैद्याचं असल्यामुळे ह्याला लाटण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणाल तेवढी पातळ लाटू शकता. तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेलाच आहे. अशा प्रकारे आपण बघा एवढ्या मोठ्या साईजमध्ये लाटून घेतली आहे. आता आपण ही तव्यावर टाकून घेऊया. बघा तवा भरून झाली आहे. ह्याच्यावर जेव्हा असे बबल्स यायला लागतील वरती, हे बघा आता तुम्ही बघू शकता किती बबल्स यायला लागले. त्याचा अर्थ काय की खालची आपली जी आहे सगळ्यात शेवटची रोटी ती तयार शेकल्या गेली आहे. हे बघा अलगद निघते उलटनं. तर आपण ही अशी पलटी करू. हे पहा किती व्यवस्थित आलेले आहेत बबल्स. त्यामुळे काय करायचं, हे जेव्हा तुम्ही रोल करताल त्याच्यानंतर जेव्हा मोठी रोटी करायला जाताल तेव्हाच तवा तापायला ठेवायचा. तवा म्हणा, पॅन म्हणा, तुमच्याकडे जे असेल ते, किंवा लोखंडी तवा. आणि मग त्यामध्ये असे बबल्स यायला लागले की बघा ही रोटी अशी व्यवस्थित शेकल्या जाते. हे पहा आता जेवढी व्यवस्थित शेकल ना तेवढे व्यवस्थित त्याचे लेयर्स निघतील. आता बघा आपली ही बाजू जशी झाली आहे तशीच आपली खालची बाजू पण झाली आहे. 2-3 सेकंद फक्त ठेवायचे व्यवस्थित. तवा गरम एकदा झाला ना की व्यवस्थित सगळं शेकलं जातं. आता ही बाजू शेकत असतानाच तुम्ही म्हणताल आपली आतली कशी शेकणार. हे बघा ह्याचे वेगवेगळे भाग निघत राहतात. आता हे बघा आता हा वरचा भाग कसा अलगद निघणार आहे तुम्हाला मी दाखवते. हे पहा पूर्ण चारी बाजूनी पहिले काढून घ्यायचं आहे. हे पहा व्यवस्थित निघला आहे. आता आपण हा काढून घेऊया. हे बघा व्यवस्थित फुगलं जातं ते, व्यवस्थित निघतात ते त्याचे पाटे. हे पहा किती व्यवस्थित असे वेगवेगळे त्याचे पाते निघतात. काही तुटत नाही ना काही नाही. फक्त एक काम कसं आहे नाजूक आहे त्याच्यामुळे जरा हळू करायचं. हे बघा बघा किती व्यवस्थित निघलेत. हे बघा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित निघतात ते आपले पाते. हे पाहता आपण असे कसे हे जे एक एक लेयर्स काढले तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित एकदम पाल्यासारखे निघले. हे बघा आणि पांढरे शुभ्र दिसायलाही एकदम शुभ्र आणि एकदम मऊ आहेत. हे बघा कडक बिलकुल नाही आहे. तुम्ही ह्याला नंतर अमूल बटर लावून किंवा तेल लावून सुद्धा खाऊ शकता किंवा असेही खायला खूप छान लागतं. अशा प्रकारे आपलं गरमागरम शाही मटर आणि रुमाल रोटी खाण्यासाठी तयार आहे.